राष्ट्रसेवा दलाची जी ओळख आहे आपल्या अभ्यासिकेची, जे मागचे अनेक वर्षापासून आपल्या अभ्यासिकेमध्ये आहेत, आपल्या वसतिगृहाचे सदस्य आहेत, कपिल नलावडे सर. कपिल सरांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. कपिल सरांना IRS भेटण्याची शक्यता आहे. खूप चांगली रँक कपिल सरांना भेटली आहे. आपण राष्ट्रसेवा दलाच्या अभ्यासिकेतल्या कपिल नलावडे सरांना आता ऐकणार आहोत. त्यांना IRS या भेटण्याची शक्यता आहे UPSCच्या या वर्षीच्या निकालामध्ये. मागच्या काही वर्षांपासून ते सेवा दलाच्या अभ्यासिकामध्ये आहेत, सेवा दलाच्या वसतिगृहामध्ये आहेत. खरं तर ते सेवा दलाच्या या परिवाराचा एक भाग आहेत. कपिल नलावडे सर. नमस्कार. व्यासपीठावर जमलेले सर्व अतिथी आणि पाहुणे यांनी माझा इथं यशोचित कौतुक आणि सत्कार केला, त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं मनपूर्वक आभार. आणि खाली बसलेले सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्ही वेळात वेळ काढून आला त्याबद्दल तुमच्या सर्वांचेही आभार. आत्ताच इथं शिवांश आणि चौधर सरांनी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत की काय गोष्टी करायला पाहिजेत काय नाहीत करायला पाहिजेत. त्यामुळे माझ्यासाठी खूप कमी गोष्टी सांगायच्या राहिलेल्या आहेत, तरी तुमच्या वेळेचा सदुपयोग होईल असं मी माझ्या यानं प्रयत्न करेन की तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करेन. माझा प्रवास सांगायचा झाला तर मी वडूद गावचा आहे. सातारामध्ये एक छोटंसं गाव आहे वडूद. त्याच गावामध्ये ZPची शाळा आहे वडूदमध्येच. तिथं माझं 4थीपर्यंत शिक्षण झालं मराठी मीडियममध्ये. त्याच गावात हायस्कूल आहे 10वीपर्यंत रई शिक्षण संस्थेचं. त्या शाळेत माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं मराठी मीडियममधून. त्यानंतर 11वी-12वी माझं सायन्सनं झालं सातारामध्ये. माझे जे वडील होते ते स्टेट गव्हर्नमेंटमध्ये होते, कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटला. त्यामुळं जे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचे जे इन्स्पिरेशन होतं ते बेसिकली त्यांच्याकडूनच आलेलं. आणि त्यांची पण इच्छाच होती की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काहीतरी ट्राय करावं, पण त्यांनी काय माझ्यावर कधी असं लादलं नव्हतं की तू सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जावंच किंवा असंच काहीतरी करावं. पण 11वी-12वीमध्ये असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळं सर्व जी काही परिस्थिती होती ती एकदमच कायापलट झाली. आणि जो काही मी आधी होतो 11वी-12वीमध्ये बिंदास कुठं जे मनाला पाहिजे ते करणार, अभ्यासात कमी लक्ष, खेळाकडे जास्त लक्ष, ते कम्प्लिटली चेंज झालं. आणि जी घराची परिस्थिती आहे ती सगळी माझ्यावर आली. त्यामुळे मला पहिल्यांदा हेच ध्येय होतं की काहीतरी आपल्याला जॉब भेटला पाहिजे, कारण घराची परिस्थिती सांभाळायची, कारण सगळं आई सांभाळत होती. त्यानंतर जी मोठी जबाबदारी होती माझ्यावरच होती की घराचं काहीतरी फायनान्शियल सपोर्ट दिला पाहिजे. त्याच वेळेस वडील सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये होते, त्यामुळे त्यांच्या जागेवर माझी ही झालते की ऑफर आलती की तुम्ही ह्या वडिलांच्या जागेवर लागू शकताय. पण माझ्या आईला ते मान्य नव्हतं. आईची इच्छा होती की वडिलांना तुला वाटत होतं की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जावं, त्यामुळे तू तिथं जॉईन होऊ नको, तुझं स्वतः जा आणि काहीतरी स्वतः मिळव, तुला हे काय मी देणार नाही आयतं, तू तुझं जा आणि काहीतरी मोठं कर. त्यामुळं ती जी आयती गोष्ट भेटणार होती ती माझ्या हातातून सुटली. त्यामुळे मला आत्ता कळालं की जे काय मिळवायचं आहे ते मला कष्टच करून मिळवावं लागेल, आयतं काय मला इथून पुढं भेटणार नाही. म्हणून त्यानंतर मग पुण्यात आलो. पुण्यामध्ये बेसिक BSc केली फिजिक्समध्ये. त्यानंतर जे पहिल्यापासूनची जी वडिलांची इच्छा होती की बाबा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जावं, त्यामुळे विचार केला की MPSC UPSCचं काहीतरी ट्राय करावं. म्हणून MPSC का UPSC ह्या दोन्ही गोष्टीत पहिल्यांदा कन्फ्युजन होतं की नक्की MPSC करावी का UPSC करावी. म्हणून 2020 साली 2019-20 साली लेक्चर होतं मनोज महाजन, रँक 125. ते UPSC सिलेक्ट झालते आणि त्यांनी सांगत होते की मी असं केलं तसं केलं. त्यावेळेस वाटलं की आपण करू शकतो, असं काही वेगळं अवघड नाही की आपल्याला जमणार नाही. असं आपण ट्राय तर करू, बघू आपलं जेवढं प्रयत्न आहे तेवढं करू, नाही झालं तर MPSC आहेच, UPSCकडनं MPSCकडे जाऊ. म्हणून मग UPSC स्टार्ट केली. आणि जेव्हा UPSC स्टार्ट केली तेव्हा मला सेवा दलामध्ये, मी तर लायब्ररीला होतो, हॉस्टेलला होतोच, इथे मला जे सिनियर असतील, जे मार्गदर्शक असतील ते मला चांगले भेटले. इथं जे आत्ता सत्कार झाला, अक्षय खाडे असेल, वैभव काय आज आला वेळ भेटला नसेल, जय सोमा होते, ह्या ठिकाणी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. मी जास्त करून पॉलिटिकल सायन्स हा माझा जो ऑप्शनल आहे ते, त्यामुळे मला एक सुरुवातीला बेसिक चांगली डायरेक्शन भेटली होती की हे करायचं आणि हे गोष्टी टाळायच्यात. त्यांनी जे सांगितलं, जे बाकीचं अभ्यास केला, ज्या सेम स्ट्रॅटेजी आहेत, टॉपर स्टॉक आहेत, यूट्यूबवर व्हिडिओ आहेत, त्या बेसिकली सगळा ही करून ट्राय केला आणि पहिला अटेम्प्ट दिला. पहिल्या अटेम्प्टमध्ये गेलो, सगळं प्री झालं, मेन झालं, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो. त्यामुळं
थोडक्यात सांगायचं तर एक प्रकारे हायवेतच होतो की अरे आता काय ह्याच्या पुढं काय. त्यामुळं जी इंटरव्ह्यूला प्रिपरेशनची गरज होती, जे डिसिप्लिनची गरज होती, ती थोडं कुठं फार हुकलं होतं की राहिलं नव्हतं, जे पहिला प्रॉपर प्री आणि मेन्समध्ये होतं ते. त्यामुळे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन पाहिजे असं झालं नव्हतं आणि त्याच ह्याच्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये इंटरव्ह्यूला गेलो आणि त्यावेळेस इंटरव्ह्यूला मार्क कमी आली आणि त्यावेळेस सिलेक्शन झालं नाही. त्यामुळे ते एक प्रकारे धक्का बसल्यासारखं झालं की अरे सिलेक्शन झालं नाही. आणि त्या ह्याच्यातच थोडं थोडं रडत रडत का होईना आठवडाभरातच प्रिलिम्स आलते, त्यामुळे प्रिलिम्सला पण ट्राय केलं परत. प्रिलिम्सला त्यावेळेस सीसॅट राहिला होता, जीएस चालता पण सीसॅट राहिला होता. तर तिथे एक गोष्ट शिकलो होतो की तुम्ही इग्नोरन्स किंवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काय ज्या बेसिक गोष्टी आहेत ती इग्नोर करून देताय. की राहिलं सीसॅट काय सगळे म्हणतात क्वालिफाईंग करायचं त्याचा अभ्यास करायला लागतोय, पण त्याचा गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे मला 22चा अटेम्प्ट राहिला आणि 23चा अटेम्प्ट माझा त्यामुळे राहिला नाही. कारण माझं बेसिक जे मेनचं प्रिपरेशन होतं ते होतंच चांगलं, त्याच्यात काय दुमत नव्हतं, पण जे मेनसाठी लिहायचं जे चान्स भेटायला पाहिजे त्यासाठी माझा सीसॅट क्लिअर नव्हता. त्यामुळे इथं यूपीएससीची किंवा एमपीएससीचे जे बी प्रिपरेशन असेल त्यामुळे तुम्हाला बारीक गोष्टीवर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. तुम्ही असं नाही की ही गोष्ट सोडून दिली आणि कॉन्फिडन्समध्ये जाऊन काही गोष्टी इग्नोर केल्यात. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्या. 22चा अटेम्प्ट झाला नाही, त्यामुळं परत सुरुवात केली. जे माझे इथं काही मित्र आहेत सेवादलातच राहिलोय, सेवादलाच्या सगळ्या मित्रांनी मला परत सपोर्ट केला, त्यामुळे पुन्हा परत प्रयत्न करायला चालू केले. 23ला मी चांगलं प्रिपरेशन पण केलं, पण पुन्हा तेच काही चुकांमधून शिकलो नाही, परत सीसॅटला इग्नोर केलं. त्यामुळे तुमच्या ज्या मागं चुका झाल्यात त्यातनं पण तुम्हाला शिकावं लागेल. ह्यावेळेस मी एक कोट वाचला होता मार्कस ऑरेलियसचा, दॅट ऑब्स्टॅकल इज द वे, व्हॉट एव्हर कम्स इन द वे बिकम्स द वे. तुम्हाला जेव्हा प्रिपरेशनमध्ये असाल त्यावेळेस बऱ्याच काही गोष्टींचं चॅलेंजेस येतात की काय इंग्लिशचा प्रॉब्लेम असतोय, काही गोष्टींना एखादा इकॉनॉमी जमत नाही, काही जणांना जॉग्राफीचा प्रॉब्लेम येतो. तर ह्या गोष्टी चॅलेंज म्हणून नाही तर ते तुमच्यासाठी एक डिरेक्शन आहे की बाबा ह्या डिरेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. जसं की माझ्यासाठी सीसॅट मला जमत नव्हता, इनफॅक्ट मी इग्नोर केला होता. जसं की शिवान सरांनी आधी सांगितलं होतं की इथं जेवढं तुम्ही एफर्ट्स टाकाल तेवढं तुम्हाला रिवॉर्ड्स भेटतील. त्यामुळे 2024च्या अटेम्प्टला मी सीसॅटमध्ये बऱ्यापैकी एफर्ट्स टाकले होते, प्रॅक्टिस केली होती. त्यावेळेस 65वरून स्कोअर माझा ह्यावेळेस 120वर गेला आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट पण हीच आहे की तुम्ही जेवढे एफर्ट्स टाकाल तेवढे तुम्हाला रिवॉर्ड्स भेटतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या एफर्ट्सची प्रामाणिक राहा, प्रामाणिकपणे तुम्ही तुमचे एफर्ट्स द्या, तुम्हाला रिझल्ट आज ना उद्या कधीतरी भेटेलच. आणि त्यानंतर 2024चा अटेम्प्ट दिला. 2023ला माझा परत सीसॅट झाला नाही. त्यामुळेच माझ्या डोक्यात आलं होतं की आता बास करावं आपण, आपल्याच्यानं काय होईना झालंय, आता सीसॅट पण निघाना झालाय. कारण सीसॅटला दुसरा माझ्याकडे काही पर्याय पण नव्हता, मला असं डिरेक्शनच नव्हती की आता काय सीसॅटला करायचं काय. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की आता बास करावं आणि कुठेतरी जॉब करावा. इंटरव्ह्यूच्या बेसिसवर जॉब बरेच भेटत होते, त्यामुळे जॉब करावा असं ठरवलं होतं. पण आई म्हणाली नाही, इंटरव्ह्यूपर्यंत गेलाय मग काहीतरी कर, शेवटचा अटेम्प्ट दे, चांगला दे, झालं तर झालं, नाही तर ते जॉब हाईच कुठं जाणार आहे. त्यामुळं इथं पुन्हा माझ्या आईचा जो रोल आहे की आईमुळं पुन्हा मी इथं ट्राय करायचं ठरवलं. पण 2023ला सीसॅट पण झाला नव्हता, त्यामुळे ते एक प्रेशर असते की यार आपण एवढं करतोय पण आपल्याच्यानं काय होईना झालंय, सेल्फ डाऊट असतात. त्यामुळे मग 1 महिना मी इथनं ब्रेक घेतला, घरी जाऊन राहिलो, काय अभ्यास केला नव्हता, मित्रांच्यात गेलो, सगळ्या पाहुण्यारावळ्यांच्यात गेलो. 1 महिना जरा ब्रेक घेतला, त्यानंतर जरा क्लॅरिटी आली की बाबा असं करायला पाहिजे, आपल्याकडनं ह्या चुका राहिल्यात. त्यामुळे तुमच्या ज्या पण चुका होतील त्या पण समजून घ्या आणि त्या चुकांवर काम करा. असं नाही की चुका झाल्यात आणि इग्नोर केल्यात आणि पुन्हा त्याच परत जाऊन रिपीट केल्यात. त्यामुळे तुमच्या चुका पण शोधून ठेवा, चुकांवर परत तुमचं काम करा आणि पुन्हा परत ट्राय करा. मग 2024ला परत अटेम्प्ट दिला. ह्यावेळेस सीसॅट व्यवस्थित झाला, मेन्स पण झाली आणि इंटरव्ह्यूला ह्यावेळेस सिरियसली घेतलं, ह्यावेळेस अभ्यास केला चांगला. जे पण काय प्रिपरेशन लागेल, जे पण काय गायडन्स लागेल ते ह्यावेळेस घेतलं आणि ह्यावेळेस नशिबानं झालं. आता बघूया पुढं काय होतंय. तर इथं आज माझा जो पण काही सत्कार झाला आणि इथंच पुढे जाऊन प्रशासनात बी ह्याच चांगल्या ह्यानं काम करील. जी पण सेवादलाची मूल्य असतील, संविधानिक मूल्य असतील, ती पुढे डोळ्यापुढे ठेवून काम करीन आणि तेव्हा जेव्हा चांगलं काम करेल तेव्हा पुन्हा इथं सत्कार होईल या इच्छेनं काम करीन. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद कपिल सर.